तस्य स्मरणमात्रे अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रे अत्रिपुत्रो महातेजो दत्ता तस्य स्मरणमात्रेण अनंत कोटि ब्रह्मांड नाय राजाधिराज रामचंद्र निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमो नमः। आज भगवान शंकर शिवाची आराधना केल्यानंतर सप्तपुर्या जे आहेत अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरीद्वारावतीश्चैव सप्तैते मोक्षदायका या काशी विश्वनाथाचं दर्शन केल्यावर काशीमध्ये साधकाला सगळ्या प्राप्त होतात। आता का प्राप्त झाल्या या सगळ्या, तर त्याची एक कथा आहे। मथुरा नगरीमध्ये शिवशर्मा नावाचा एक विप्र होता, अत्यंत तेजस्वी आणि शास्त्र संपन्न। नुसतं तेजस्वी शास्त्र संपन्न तो सर्व शास्त्र तंतोतंत आचरणात आणून जीवन जगणार। धर्माने अर्थ, धर्माने काम आणि धर्माने मोक्ष मिळवण्याची तयारी झालेली होती। पण जेव्हा माणसाला वार्धक्य येतं तेव्हा मात्र माणसाला असं वाटतं की आता आपण हे जे सगळं करतोय हे आपल्याकडून होईल का नाही शेवटपर्यंत। म्हणून त्यांना एक दिवशी असा विचार भोवला वार्धक्यामध्ये, अरे अरे माझं आयुष्य विद्याधन मिळवण्यात गेलं, भगवान महेश्वराची आराधना केली, सर्व पाप हरी शिवाला आणि हरीलाही संतुष्ट केलं, वेद शास्त्र धन स्त्रीपुत्र घरदार हे काही माझ्या बरोबर येणार नाही आहे। मग आता आपलं अजून शरीर थोडं ठीक आहे, तोपर्यंत आपल्या कल्याणासाठी आपण तीर्थयात्रा कराव्या। एकदा शुभ मुहूर्तावर तो प्रातःकाळी श्राद्धादी कर्म करून गणपतीचं पूजन करून तीर्थयात्रेला निघाला।
आता श्राद्धादी कर्म ठीक आहे, पण गणपती पूजन करण्याचं काय काम बऱ्याच लोकांना. तर गणपती हे प्रत्येक कार्यात यश देणारे आहे. कारण भगवान शंकराच्या वरदानानं भगवान गणेश सगळ्यांना वरदान द्यायला तयार असतात. मानवाला दिले, देवांना दिले, दानवांनाही दिले, पण दानव जेव्हा उन्मत्त झाले तेव्हा त्यांना साफ केलं. आपण सुद्धा काय करतो, तर आपण मुलांना सगळे देतो आणि ते जर दुराचाराला लागले तर बंद करून देतो. तसंच आहे. मग गणपती कोण आहे? त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्तम रुद्रस्तम अग्निस्तम वायुस्तम सूर्यस्तम चंद्रमास्तम ब्रह्मभूर्वस्वरूम. सगळ्यांचं स्वरूप गणपती आहे. म्हणून समर्थांनी गणपतीचं वर्णन करताना गणाधीश ईशजो सर्वा गुणाचा मुळा आरंभ रंभतो निर्गुणाचा. तो निर्गुणाचा आहे. आणि असं गणपतीचं पूजन केलं आणि तीर्थयात्रेला निघाले. प्रथम कोणत्या तीर्थाला जावे? पृथ्वीवर अनेक तीर्थ आहे. आयुष्य हे क्षणभंगूर आहे, मन हे चंचल आहे. म्हणून प्रथम सप्तपुरीची यात्रा करावी आणि सगळ्या तीर्थांचं स्नान करावं. म्हणून ते प्रथम जी मोक्षपुरी आहे अयोध्या, तिथे गेले. आत्ता मला आपल्या कोणीतरी माणसाने विचारलं ना की अयोध्येमध्ये आम्ही तर 2च ठिकाणं पाहिले. तर अयोध्येमध्ये कनक भवन आहे, भरत भवन आहे, अनेक ठिकाणं पाहण्याचे. आम्हाला कोणी दाखवले. म्हटलं मग तुम्ही अशाबरोबर गेले की त्यालाही काही माहिती पाहिजे ना. आज निघाले ते जायला. म्हणून ते म्हणतात तर अयोध्येला गेले. अयोध्येमध्ये शरीर नदीवर स्नान करून रामभूमीचं दर्शन केलं आणि तीर्थराज प्रयागाला गेले. तिथे दुर्लभ गंगा यमुना 2 नद्या आहेत. प्रयाग तीर्थामध्ये स्नान जो करतो त्याला पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. माघ महिन्यामध्ये आता बा तुम्ही तिथे गावात पाणी घुसलं ना तर सगळे लोक आनंद व्यक्त करत आहे, दुःखच करत नाही ते लोक. आता जे गरीब लोक आहे, ज्यांच्या झोपड्या आहे, त्यांना दुःख करणं साहजिक आहे. पण जेवढे लोक आहे तीर्थयात्रा, यावर्षी मोठा पर्वकाळ झाला म्हणून गंगा आमच्या घरात येते आहे असं सांगता येते. आमच्या घरामध्ये येते आहे, पूजन करता येते. प्रत्येक जण गंगा घरात आली म्हणून असं दुःख करत नाही आहे. ते याने विचारलं त्यांना किंवा तुमचं काय मत आहे? म्हणे गंगा आमच्या घरी आले ना. एवढे 64 कोटी लोक येऊन गेल्यामुळे गंगा आनंदित आहे म्हणून प्रत्येकाच्या घराला शुद्ध करते म्हणे. कारण अति गर्दीमुळे काय झालं होतं, अशुद्ध. कारण हे संत लोक जरी तिथे गेले ना, जसे व्यापारी बोचकतात तसे हे सुद्धा, हा यज्ञ करायचा आहे, तो यज्ञ करायचा आहे, तुम्ही बसा, तुम्ही आम कर, हेच चालू राहतं. कबूल करा ना. म्हणजे बाजारच होतो तो, बाजार होतो. पहा त्या मुख्यमंत्र्याने सगळ्यांचे मान सन्मान केले. पोलीस खात्याचं नाही तर कोणी करत नाही, त्यांचं काम आहे असं म्हणलं. पण त्याने प्रत्येकाला बक्षीस, प्रमोशन आणि एवढं नाही तर एक दिवशी मध्ये बसून सगळ्यांशी जेवण केलं. आता तो योगी आहे, संन्यासी आहे, त्याला काही पण नाही. हे सगळं तुमच्यामुळे घडलं असं आहे. कोणाला दिलं श्रेय सगळं? हां, राजा असाच पाहिजे, प्रजेला श्रेय दिलं पाहिजे, आपलं होल्डर लावायचं नाही. कारण प्रजेवर सगळं अवलंबून आहे ना. मूर्खांनी अनुचित प्रकार केला तिथे, पण अनुचित प्रकार नाही. लोक मोटरसायकलवर सोडून द्यायचे, थोडंफार पैसे घ्यायचे, 200 रुपये सीट, पण माणसाला सोडून द्यायचे ठिकाणावर. स्नान केले की परत ठिकाणावर आणून द्यायचे. आता पेट्रोलला पैसा लागणार, 2 पैसे, पण सोय राहिली ना. सरकार किती सोय करणार? बरं, गाडीवर बसवले तर गाडी भरायला वेळ लागतो, तोपर्यंत हा मोटरसायकलवाला पोहोचून द्यायचा.
हो त्यांना पैसे मिळायला मिळू द्या ना, पण लोकांची काय झाली, म्हातारे वृद्ध तरुण हारलेल्या लोकांना शोधून दिलं त्यांनी. तुम्ही जिथे आहे तिथे थांबा, आम्ही येऊ. पोलिसांच्याने तिथे सोडून ये त्याला, तो गेला. तो पोलिसापासून कशाला पैसे मागेल तो. पण व्यवस्था झाली ना, आणि व्यवस्थेकरता जर अर्थ लागला तर त्याचं दुःख करायचं. असं आहे. व्यवस्थेकरता अर्थ त्याच्याकरताच आहे, स्थिरता राहावी, व्यवस्था राहावी. म्हणून त्यावेळेस ते प्रयागाला सर्व तीर्थांचं स्नान केले आणि प्रयाग क्षेत्रात माघ महिन्यामध्ये सगळे तीर्थ तिथे येऊन राहतात असं सांगितलं. जसं आता आपल्या नाशिकला आणि त्र्यंबकला सगळे तीर्थ येतील सिंहस्थामध्ये. सगळ्या तीर्थांचं आगमन करावं लागतं ब्राह्मण लोकांना तिथे. पहिल्या दिवशी जेव्हा ध्वजारोपण होतं आणि कलश पूजन होतं त्यावेळेला ते असं म्हणतात, जे तीर्थानी प्रचरंती निखंगिणः तेखागुण सहस्र योजने वधनवानी तन्मसी. आणि मग ते गंगेचं द्वार उघडतात. जे मंदिर आहे ते 12 वर्षानंतर उघडायचं असतं. ते उघडलं जातं आणि त्या गंगेच्या चरणावर हे सगळे तीर्थ पडतात आणि मग तिथून सुरू होतं. कुशावर्ते नील पर्वते, म्हणून कुशावर्तावर आंघोळ करताना सुद्धा लक्षात ठेवायचं, नील पर्वताकडे पाहायचं. तिथे सगळ्या देवतांचं वास्तव्य असतं. तिथे सगळ्या देवतांचं वास्तव्य असतं. आणि नाशिकमध्ये पंचवटीमध्ये तिकडे यक्ष गंधर्व राक्षस शिवगण आणि इकडे राम राहून गेलेले आहे. म्हणून सगळे वैष्णव आणि सगळे इंद्रादिक देव, अष्टदशदिक्पाल हे सगळे नाशिकमध्ये राहतात. शेवटी हा गोंधळ व्हायचा म्हणून पेशव्यांनी 2 ठिकाणं करून टाकले बुद्धीने, की विष्णू भक्त इथे शंकर भक्त तिथे. म्हणून त्यावेळेस हा शिवशर्मा प्रयाग क्षेत्रात माघ महिना राहून शिवशर्माला काशी क्षेत्रामध्ये गेले. मनकर्णिके स्नान करून भगवान शंकराचं दर्शन घेतलं आणि काशीपुरीमध्ये त्यांना आश्चर्य वाटलं. ते विचार करू लागले, काशी महात्म्याचं वर्णन कोणी करू शकणार नाही, मनकर्णिकेचं तीर्थन कोणी करू शकणार नाही. संसारी जीवांना चिंतामणीतून मुक्त करण्याकरता काशी विश्वनाथ आहे. चिंतामणीतून मुक्त करायचं आहे. काशी क्षेत्र कसं आहे, निर्भय महाश्मशान, म्हणजे मुक्त करायचं आहे भयातून. पाच तुम्ही आता काशी करून लोक आले ना तर किती का नाचते का काव दादा मी काशी करून. कालच मला कोणी विचारालं तर मग ते सुतकाचं काही खायचं नाही, पण मग सासरा वारला आहे. म्हटलं सासऱ्याचं सासूचं आणि इकडे बहीण आई वडील भाऊ भाऊजाई यांचं अन्न खाल्लं पाहिजे. ते सुतकाचं नाही, कारण ते स्वकीय आहे. स्वकीयांचं सुतक पाळावं. हां मोठ्यानं म्हणत जा. म्हणजे म्हणून खाता येतं. परकीयांचं सुतक नाही म्हणून तिथे सुतकाचं खायचं नाही. परान्न म्हणजे सासऱ्याचं घरचं परान्न नाही आहे, कारण सासरा स्वकीय आहे म्हणून ते परान्न नाही आहे. परान्न म्हणजे स्वकीय सोडून जे आहे त्यांचं अन्न परान्न आहे. मग लगेच खडके विचारतील हॉटेलचं अन्न थोडंच परान्न आहे, आपण तर पैसे देतो. नाही, ते निषिद्ध आहे. ते परान्नापेक्षा सुद्धा निषिद्ध आहे, हे समजलं पाहिजे. म्हणून पूर्वी गावात कोणी यात्रस्थ आला तर लोक विचारायचं पाहुण्यांमध्ये, गाव कोणी काशीला गेलाय का, म्हणजे गावरा आमच्या घरी जेवते ना ते तिथे नाही जेवणार. म्हणजे काशी करून आल्याला आपल्याला जेवायला घालायला मिळतंय, हा एक आनंद. असे विचारायचे गावामध्ये गंधमुखच्या वेळा, कोणी काशी करून आलाय का, आणि आहो मग तुम्हाला इथे खायचं नाही ना, आमच्या घरी खा. म्हणजे काय धर्म आहे बघा. आपण काशी करणाऱ्याला जेवू म्हणजे कोण जेवलं, शंकर, आणि बाई जेवली तर पार्वती. पाच समाजाने केवढं व्यवस्था केली आहे.
पण आता हे लोकांच्या लक्षात राहत नाही. अच्छा अभियोग ज्ञान चालले जाय, गाडी सापडून जाईल. असं आहे. तर केवढी व्यवस्था आहे तुम्ही बघा. आता कोणी तसं सांगतच नाही. म्हणून ते म्हणतात ह्या साधू पुरुषांच्या वागण्यामधून मृत्यूचं भय गेलेलं असतं. मग भगवान इथे मनकर्णिका पर्व काळाच्या ठिकाणी शिवतारक मंत्र देतात म्हणे. आणि म्हणून आपल्याला आता जे काही आयुष्य असेल नसेल तर आपण या मनकर्णी घाटावर शिवतारक मंत्र म्हणावा. राम 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 हा शिवतारक मंत्र आहे. असं आहे. काशीमध्ये मृत्यूचं भय जाण्याकरता शंकर काशीच्या भक्तांच्या कानात राम शब्द घालता बघतात. आणि आपण रामाजवळ असून राम म्हणत नाही. शेवटी राम म्हणावं, राम द्यावा, राम घ्यावा, राम घ्यावा, राम द्यावा, राम जीवीचा विसावा, कल्याणाचे कल्याण, रघुरायाचे गुणगान. येथे सर्व प्रकारच्या प्राण्यांना मोक्ष मिळतो. असा काशीचा त्याग करून शिवशर्माच्या जीवावर आलं की अन्य क्षेत्रात गेलं काय नाही गेलं काय. अशी जर काशी आहे. आपले वैष्णव सुद्धा बघा इतके पक्के असतात, पंढरपूर सोडून दुसरीकडे जात, पण आपण केव्हा पळून जातो. हे पक्के वैष्णव नाही आहे. आमच्या सकाराम महाराजाकडे असा इतिहास आहे. एकदा सकाराम महाराज गादीवर असलेले महाराज हट्टाने बद्रीनारायणला गेले. जायला नाही सांगितलं. गेल्याबरोबर डोळ्याने आंधळे झाले, म्हणून आंधळे महाराज झाले होते. त्रिकाल ज्ञान प्राप्त झालं होतं, डोळे नाही सांगितलं काय. आणि जर जायचंच असेल तर एका सचूल ब्राह्मणाकडून पैसे घ्यायचे मग जायचं. केवढी पंचायत आहे. तुम्ही गादीचे मालक आहे, दुसरी यात्रा करायची असेल तर पैसे मागा. सचिल असं चालणार नाही. भिका भाऊ, दगडू भाऊ, नाता भाऊ नाही. जो त्रिकाल संध्या करतो तो देणारा पाहिजे. तोही कंजूस नको. तर त्याचं म्हणणं नाही महाराज माझं काही नाही. त्याला कळायला पाहिजे आपण महापुरुषाला प्रदान करतोय. भारतीय संस्कृती फार विचित्र आहे. मग शेवटी संत काय म्हणतो, जर नाहीच सांगितलं तर एवढं रिकामं कारण म्हणजे एका विठ्ठला वाचून दुसरे नाही. पण तेवढा विश्वास असावा. म्हणून काशीहून उज्जैनीला गेले. पण कलिकालाचा प्रभाव काही वेगळा असतो. पुरी पापापासून अवन रक्षण करते म्हणून तिला अवंतिका. ही जी पुरी आहे म्हणजे उज्जैनी, ही पापापासून माणसाचं रक्षण करते, पापाला दूर करते. आणि पापापासून दूर करते म्हणून तिला अवन आणि दुसरं रक्षण. अचानकपणे जीवाचं रक्षण करते म्हणून तिला अवंतिका म्हणतात. कलियुगात हिचं नाव पडलं उज्जैनी. म्हणून भगवान महाकालाची पूजा इथे होते. शिव म्हणजे भगवंताचे गुरु सांदीपनी यांना सुद्धा काशीत राहायचं होतं. शंकराने सांगितलं नाही, तू तिथेच गेला पाहिजे. अरे म्हणे माझ्यापेक्षा तुला विशेष पुण्य मिळेल. सांदीपनीने विचारलं काय पुण्य आहे. भगवान श्रीकृष्ण द्वापारात अवतार घेतील आणि तुझ्याकडे विद्या शिकतील. तुझी विद्या फलद्रूप होईल. तुझी विद्या फलद्रूप होईल. देवाला सांगितलं, देवाला शिकवलं, देव शिकायला येतील. आणि एवढंच नाही तर महाविष्णू येतील. तेव्हा हे सांदीपनी तयार झाले उज्जैनला यायला. नाही तर काशीत राहत होते. अजूनही राज्यपालांना आणि मुख्यमंत्र्याला उज्जैनमध्ये मुक्कामी राहू देत नाही. बरोबर.
या इथे राजे महाकालच आहे, दुसरा राजा नाही. मध्ये मागे यज्ञ झाला ना, तर राज्यपालाचं सांगतो नाही म्हणे साहेब तुम्ही भोपाळला चढो, हेलिकॉप्टर उडवा का काही उडवा, थांबायचं नाही. ते काशीमध्ये काशी नरेश गावात नाही राहत, चलो. हे राजा आहे ते. आपल्या त्र्यंबकला सुद्धा जो डाक बंगला बनवला आहे ना, तो नाशिकच्या हद्दीत केला आहे, त्र्यंबकच्या हद्दीत नाही. हे महाक्षेत्र आहे, इथे राजे तेच. असं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपले हे जे होते ना राष्ट्रपती, हे सुद्धा राहिले नाही रामेश्वरला, दुसरीकडे राहिले. तर तसे मूळ गाव त्यांचं ते होतं, त्यांचं घर आहे तिथे, प्रेसिडेंट ऑफ इंडिया. पण माझी कबर तिथेच बांधा रामेश्वरला, म्हणून तिथे ठेवलं आहे. कारण ते एक मनावर होतं. आता एवढा मोठा सायंटिस्ट होता, त्याला अशी काय गरज होती की तिथेच ठेवा. पण तिथे सेवा केली होती, झाडझूड केलेली होती. रामेश्वरच्या मठाची सगळी झाडझूड साफसूफ केलेली होती. ते संस्कार, ते संस्कार असतात. म्हणून त्यावेळेला कांचीपुरीला गेले, साक्षात लक्ष्मीपतीचं वास्तव्य आहे. कांचीपुरीचं दर्शन घेऊन द्वारकापुरीला गेले, तिथे सर्वत्र चतुर्विध पुरुषार्थ आहेत. द्वारकेला काय आहे? धर्म, अर्थ, काम, हे चारी पुरुषार्थ आहे. आणि ते चारी पुरुषार्थ, अरे बेटे ते नारळमध्ये ठेवायचे. म्हणून सगळ्या मायापुरीला गेले. मायापुरी म्हणजे हरिद्वार. हरिद्वार तिथे गेल्यानंतर तिथे मोक्षद्वार आहे, गंगाद्वार, मायापुरी असं म्हणतात. म्हणून त्या पर्वतावर राहून हरिद्वारला वैकुंठ सोपान असं सुद्धा म्हणतात, म्हणजे वैकुंठाकडे जाण्याचा मार्ग. अनेक नावं आहे हरिद्वारला. संत लोक हरिद्वार म्हणण्यापेक्षा हरद्वार म्हणतात. म्हणजे हरिद्वारला जाऊन मला तर मस्त अनुभव आला होता हरिद्वारचा. तर हे हरिद्वार म्हणजे हरद्वार, हे शरीर तिथे गेलं पाहिजे. हरिद्वाराच्या गंगेमध्ये स्नान केल्यानंतर मग इकडे केदार आणि इकडे बद्रीनाथ आहे, म्हणून ते हरिद्वार आहे. आपले ते यांचे मित्र होते बा प्राध्यापक, त्यांचं भागवत होतं. मी त्यांना म्हटलं इथे फक्त एक तांब्या ठेवायची गंगेचा, बाकीचे दे पिढीचं तरी काही मांडायचं नाही. ते यांची पाटलाला म्हणे दादा तरी त्यांच्याकडे दुसऱ्याकडे करतात तसं आपल्याकडे करतच नाही म्हणे, आपल्याला कमीच लेखता. हे जे उडाण टप्पू लोक असतात ना, यांना काही म्हणजे म्हणून तुम्ही हो म्हणत नव्हतं, त्याने तात्याला गाठलं होतं परस्पर. तर शेवटी त्यांनी म्हणलं मी माझ्याबरोबर कोणीतरी होतं पंढरपूरकर, त्याला म्हटलं सांग रे तू पूजा. अर्ध्या तासात पूजा झाली, वानर आले आणि सगळे तांबे धोत्र बित्र सगळे चालले गेले आणि गंगेमध्ये फेकून दिलं त्यांनी. मी हसलो. एंजल म्हटलं का रे ऐकलं नाही. म्हणजे मी काय करू म्हटलं, मग याच्याकरता दुसरा माणूस नाही आणायचा माझ्याकडे. ज्याची श्रद्धा नाही ना त्याला करता माझ्याकडे आणायचं नाही. राहिलं का तुमचं? इथे जर ती मोक्षदायिनी समोर पाहते, आम्ही 4-4 वेळा आंघोळीला जायचो, ती समोर आहे, तिथे दुसरं दैवत नाही. असं आहे, ते हरिद्वार आहे. पण फळ काय मिळालं? मी पांजरापोळला कथा गेले आणि दुसऱ्या दिवशी पिढी चौधरी गेले. घरी गेल्याबरोबर बाई पद्मालाला गेली होती ते घरी, ते बी भागवत सप्ताह करायला लागून गेले होते अयोध्यानगरमध्ये स्वतः. हे असं पण. तर ज्या गोष्टी शास्त्र सांगतं ना त्याच्यावर काही विश्वास ठेवला पाहिजे. त्याला जसं देऊळ असतं, देवळाला काही करावं लागत नाही, फक्त कलश ठेवायचा, गणपतीचं स्मरण करायचं. बाकीच्या देवतांचा देव इथे आहे,
म्हणून ज्या देवाचं जिथे आधिपत्य आहे त्याच्यासमोर दुसऱ्या देवाचं प्रतिष्ठान करता येत नाही. म्हणून भागीरथी गंगा तिथे स्नान केलं, विष्णुपदाला गेले, तिथे तर्पण केलं आणि पुण्यशील दूत आले त्यांच्याजवळ आणि त्यांना सांगितलं की आता तुम्हाला आम्ही याच्यात बसून तुमचं काशीमध्ये संभ्रम झाला होता, तर या विमानामध्ये बसवतो, तुमचा आता शेवट आला आहे, तर काशीला चला, शंकर तुमच्या कानात मंत्र देतील, तो खरा आहे समजा. म्हणजे एवढं फिरून सुद्धा मनात काय होता, हां, संभ्रम हा मोठा दोषावय आहे. आता पहा तुम्ही, तुमच्या पोटी मुलं आले, आपल्याला सांभाळतील का नाही असा संभ्रम करायची काय गरज आहे. ज्या परिस्थितीत ठेवतील त्या परिस्थितीत राहू. चला, तयारी कोणाची करायची, मनाजीरावची, मनाजीरावची, हां, मनाजीरावची तयारी करायची. म्हणून खरे संतांना कधी विचारलं किंवा तुम्ही आमच्याकडे येणार आहे तर मग काय तुम्हाला देव घालायचं, म्हणजे देव घालील ते असं सांगतं. ते मी सांगणार नाही, तो देईल ते खायचं. मन जे आहे या मनामध्ये संशय. मग हे काशीला आले, भगवान शंकराने त्यांच्या कानात राममंत्र टाकला आणि वैकुंठाला पाठवलं. वैकुंठाला पाठवलं तेव्हा त्यांची खात्री झाली. म्हणून तीर्थयात्रेला त्याचा बराच एक श्लोक आहे, तीर्थयात्रा धमाधमा, धमवेन आदमपण आहे ते. कारण त्या तीर्थामध्ये तुमचा जर भाव नसला तर तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. तीर्थव्रत भाव धरी रे करुणा, शांती दया पावना हरी करी. कोण कोण देव येईल तिथे शांती आणि दया ही तुमच्यात आली की समजायचं मग तो तुम्हाला तीर्थाचं फळ मिळालं. जोपर्यंत शांती आणि दया तुमच्यात येत नाही तेव्हा तुम्ही नुसते कावळ्याप्रमाणे प्रत्येक तीर्थाला जरी बुडून आले काय उपयोग. तीर्थाचा महिमा सांगण्याकरता एक कावळा तीर्थात पडला उद्धरून गेला असं दाखवलेलं असतं. एक कुत्रा पडला, एक रेडा पडला, ही जी कथा सांगितलेली असते ती तीर्थाची महती पटवण्याकरता. ते अयोध्येला जाण्याला त्यांना म्हटलं तो स्वर्ग घाट पाहून येतो, जरी स्वर्गाला जायचं नसलं तर पाहून दे म्हटलं अयोध्येला जाऊन. कारण स्वर्गाला जाण्या इतकं पुण्यसुद्धा असावं लागतं, त्याच्याशिवाय जाता येत नाही. फर्स्ट क्लास AC मध्ये बसायचं आहे तर काय लागतील पैसे, विमानात बसायचं असलं तर काय लागेल, तसं इकडे जर तुम्हाला तसं पाहिजे असेल तर पुण्य असावं लागेल. पुण्य असल्याशिवाय तुम्ही पाप आणि पुण्याच्या पलीकडे जाऊन जर अवस्था केली असेल तर तुम्हाला काही लागणार नाही, भगवान पाठवतील याला घेऊन यायला. जसं एखाद्याने गुन्हा केला की साहेब म्हणणं झालं त्यांना धरून घेऊन ये, नाही येणार तर गच्ची दे, तसं आहे ते. म्हणून विष्णू शर्मा आणि विष्णुदूत हे निघाले. विष्णुदूतांनी शिवशर्माला विमानात बसून वैकुंठाकडे नेण्याला प्रवेश केला. तेव्हा शिवशर्मानं विचारलं, महाराज मला तुम्ही घ्यायला आलेले आहे, तर या ठिकाणी जिथे मला आता राममंत्र मिळाला तर इथे तर पिशाच मातभक्षी जीव वगैरे हे सगळे राहतात, मग हेही पवित्र होतात का. तर म्हणाले त्या पक्षांमधला काशीमध्ये राहून किंवा तीर्थक्षेत्रामध्ये राहून द्वेष नष्ट होतो म्हणे. त्याला समजून सांगताय. आणि द्वेष नष्ट झालेले असे प्राणी तिथे जर मरण पावले तर तेही उद्धरतात. कारण पहा तुम्ही, प्राण्यांमध्ये सुद्धा एकमेकाच्या अंगावर धावून जाण्याची वृत्ती आहे. कोणी काही खात असेल तर तो ओढून घेतो. ही द्वेष वृत्ती त्यांची जाते काशीत राहून. ज्याची गेली तो उद्धरणार म्हणे. मग कोणती वृत्ती वाईट आहे तर द्वेष वृत्ती. पाप काही कुत्रे आहे ना पडून राहतात, कोणी टाकलं तर खातात, असं कोणी टाकलं तर तिकडे जात नाही. काही गाई आपल्या आपल्या याच्या पुढे आलं तेवढंच खातात, शेजारच्याकडे पाहत नाही. कारण हे जीव द्वेषरहित झालेले असतात.
हे पक्षीसुद्धा द्वेषरहित झालेले असतात कालपुण्याईने, आणि मग अशा जीवांचा उद्धार होतो. मग मानवाला हे शिकलं पाहिजे, आपला उद्धार व्हायचा असेल तर काय झालं पाहिजे. आता तुम्हाला एका संताचं उदाहरण सांगतो. संतांना दोन्ही पती पत्नीने असं ठरवलं होतं, आपण 12 वर्षापर्यंत भागवताची मी कथा करत जाईल, सगळ्या ठिकाणी तू ऐकत जा, 12 वर्षानंतर संसार करू. आणि परमेश्वर 12 वर्षानंतर पोटी येतो हे आपल्याला माहिती आहे. त्या बाईने हो म्हटलं, कथा सुरू झाल्या. मध्येच कोणी ब्रह्मपूजापती कुमारी बाई भेटली आणि तिच्याबरोबर ती निघून गेली. मग आता हे दरवर्षी जायचे तिथे हे संत, आणि ती पत्नीला न बोलवलं त्यांच्याजवळ पैसे ठेवून द्यायचे. म्हणे काय, माझं कर्तव्य आहे माझ्या पत्नीला माझ्या कमाईतून दरवर्षी देणं, तिला द्यायची असेल वाटून देईल, तुमच्या संस्थेत टाकायचे असेल तर संस्थेत टाकेल, आणि फेकून द्यायचे असेल तर फेकून देईल. आता कर्मधर्म संयोगानं त्या वारल्या. यांना कळाल्याबरोबर तिथे गेले, तो देह घेतला, त्याचा अग्निसंस्कार केला, आणि ते गळ्यातलं मंगळसूत्र काढून नाशिकला आले. आता ज्या उपाध्याकडे ते येणार म्हणून मोठा आनंद झाला, किंवा यांच्यासारख्याचं कर्म केलं. त्याला म्हणे माझ्याजवळ काही नाही आहे, हे सोन्याचं मंगळसूत्र घेऊन टाक आणि सगळं तिचं कर्मांतर मला सांगून मोकळा कर. म्हणजे कर्तव्याला किती दक्ष राहिले. आणि त्यांच्याबरोबर आमचे एक काका होते अग्निहोत्री राहणारे, तेही तसेच राहिले. त्यांच्याही मनाची कल्पना सांगतात मला. त्यांना एक महाराज गेल्यानंतर ते बडोद्याला राहायला गेले. एक दिवशी त्यांची छाती दुखत होती, ते डॉक्टरकडे गेले तर दुसरा माणूस म्हणे हो माझी जात, म्हणे तू जा. तो तपासायला गेला आणि यांनी देह सोडला. म्हणजे संताच्या बरोबर राहून काय सापडलं की जाता जाताही परोपकार की तू जा आधी, मला काही घेणं नाही. दुखत होती यांची जास्ती. तर हे संताच्या बरोबर राहिल्यावर परोपकार करण्याची बुद्धी, द्वेषरहित होण्याची बुद्धी होती. एवढ्यात भात स्वतःच्या हाताने शिजवून खायचे ते. कारण अन्नानं सुद्धा जेवढं आपण गरम मसाला, तिखट, हे मीठ, हे चटक पटक, काय तुमच्या भाषेत चटक पटक, तेवढं आपल्या बुद्धीला हे करतं ते. हां, हे फक्त अभंग म्हणता युक्त आहार विहार, म्हणून अशाने प्रमाण देऊन उपयोग नाही चालत ते. हे लक्षात आलं पाहिजे. बरं, हे कोणाचं चांगल्याचं ऐकत नाही ना, ऐकता असं ठोकाटोकी ऐकलं पाहिजे की आपण जे आचरतोय त्याच्यामध्ये जर आपल्याला भगवंताची प्राप्ती पाहिजे तर जे खरे सांगणारे आहे त्यांचं ऐकलं पाहिजे. पण ऐकत पण नाही, त्यांचा दोष नसतो, तो त्यांच्या प्रारब्धाचा दोष असतो. म्हणून ते म्हणतात शिवशर्माला विमान पुढे चालू लागलं, गुह्यलोक लागलं. त्या गुह्यलोकामध्ये विष्णुदूत म्हणाले शिवशर्मा हे गुह्यलोक आहे, येथील लोकांना गुह्य का म्हणतात, हे न्याय मार्गाने धन मिळवत होते बस, आणि नीती लपून ठेवत होते, त्यामुळे न्याय मार्गाने मिळवायचे, पण देताना नीती मार्गाचा वापर करायचा नाही, म्हणून याने गुह्यलोकाला गेले. काही लोक अगदी व्यवस्थित कमवतात, पण इतकी काटेकोर नीती पाळतात की त्याला काही पारावार नाही, म्हणून त्याही लोकांचं पतन होतं. काही ठिकाणी समजा आपल्या मुलाने किंवा आपल्या पत्नीनं 1000 रुपये खर्च केले समजा काही, तर त्या 1000 रुपयाकरता तिच्या हृदयावर इतक्या जखमा करता शब्दाने, इतक्या जखमा की त्या बाईला वाटतं पुन्हा न यांचं घेतलेलं बरं, मुलाला वाटतं यांचं पोरगा नसतं झालं तर बरं, हा दोष लागतो त्यांना. नीतीने कमवलंय, पण त्या धनाचा वापर करताना दुसऱ्याच्या हृदयावर अनेक जखमा. आता तर तुम्ही बोलून पहा, लगेच बाई पण आत्महत्या, पोरा बी आत्महत्या, नाही तुम्हाला पोलीस स्टेशन.
म्हणून एक कलियुग असं आहे, तेरी भी चूक मेरी भी चूक. काही बोलता येत नाही हल्ली, कोणालाच बोलू शकत नाही तुम्ही. कारण जीवाची किंमत नाही आहे कलियुगामध्ये, आणि जीवाची माती करतात. मिळालेला चांगला सोन्यासारखा मानव देह कशात घालवतात? मातीमध्ये. आपल्या कुटुंबासह राहतात पण परस्परात वाटून खातात. ज्यांच्या ठिकाणी असूया आणि क्रोधी दोष आहे हे गुह्य लोकात राहतात. अशा प्रकारे पुढे विमान गेलं, आणखीन काही एक लोक लागला. तेव्हा शिवशर्मानं विचारलं, हे लोक कोण? विष्णुदूत म्हणाले, हे विद्याधर आहे, हे विद्यावंत विशारद आहे, म्हणून यांना विद्याधर म्हणतात. या विद्यार्थ्यांचे पुत्रांचं पालन करतात, पण विद्येचा गर्व असल्यामुळे यांना भगवंतापर्यंत जाता येत नाही. म्हणून मी परत मला उदाहरण दिलं दोंडायच्यात, गात गात स्वर्गात जा. अरे काय करतो स्वर्गात? गात गात भगवंतापाशी जा. स्वर्गातून खाली पतन आहे. काय आहे? पतन आहे. म्हणून गाणारा सुद्धा देवाकरता गाणारा वेगळा असतो आणि जनतेकरता गाणारा वेगळा. पण काही कलाकारांचं ठरलेलं असतं. जसं आता आपली माऊली जाते ना, तर प्रत्येक कलाकार हजेरी लावतो तिथे एक दिवस. बिना स्टेज केलेलं असतं, तो जो तो येतो आपली हजेरी लावतो. 1.5 दिवसामध्ये 1-1 तास वाटला जातो सगळ्यांना. भैरवीची वेळ आली की भीमसेन जोशी गेलेच पाहिजे. शेवटची त्यांनी गायची भैरवी. का? तर एक संत सेवेचा, म्हणजे 800 वर्ष झाले तरी लोक तिथे हजेरी लावत आहे, म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? यावर्षी तर विशेष आहे. 15 ऑगस्ट जन्माष्टमी, माऊलीचा 8.5 त्रिवेणी संगम, तरी लोक दुसरी करतील. म्हणजे आपल्याला राष्ट्राला, अरे राष्ट्राचं सुद्धा महत्त्व राहिलं पाहिजे. तिन्ही गोष्ट 15 ऑगस्ट आहे, त्या दिवशी आपला राष्ट्राचं सजावट, सगळा उत्सव, लोक आनंदाने येतील. बरं, रात्री काही कार्यक्रम नसतात लोकांना, पण तरी लोक दुसरी करतील. राष्ट्रातच घेणं काय आपल्याला, आपला काय संबंध आहे? असं राष्ट्राकरता कोणतीही गोष्ट पत्करली, मोठ्यानं बोलत जाय न गुरुजीला फक्त. असं आहे ते. आता एक कोळी समाज आहे ना, आज रात्रभर ते समुद्रावर इतके आनंद करतील. आणि एवढं जरी 1 लाख रुपये किलो सोनं आहे, तरी सोन्याचं नारळ समुद्रात जाईलच. कारण ते त्याचं काढता, त्याच्यातून वर्षभर त्याचं काढता आणि वर्षातून एकदा त्याला देतात. समुद्राचे घेणे आणि समुद्राला देणे. म्हणून आज समुद्रपूजा आहे संध्याकाळी. कारण पौर्णिमा ही चंद्राला असावी लागते आणि धर्मकार्याला सूर्यव्यापिनी असावी लागते. म्हणून नारळी पौर्णिमा. आज देवापुढे नारळ आहे, नारळ समर्पण करायचं. तर रामाला समर्पण करायचा उद्देश काय आहे? तर राम हे सगर राजाच्या वंशातले आहे. समुद्राने सुद्धा जन्म घेतला आहे, पण आल्यानंतर खारड तो खारडच. कोणाचं वैर केलं? कपिल महामुनीशी वैर केलं आणि कपिल महामुनीने सगर राजाचे सगळे वंशज मारून टाकले. भगीरथाला गंगा आणावी लागली, तेव्हा वंश वाढला. शिवशर्म्याने विष्णुदूतांना विचारलं, हे राज्य कोणाचं? म्हणे यमधर्माचं. शिवशर्मा म्हणाला, यम? म्हणे हो, हा ब्राह्मण कुळाला शोभेल असा आचार करणारा, वेदाभ्यास, गुरुजनांना संतुष्ट करणारा आणि माता पित्यांची सेवा करणाऱ्याला हा यमलोक पाहावा लागत नाही. अंडरलाईन. वेदाचा अभ्यास करणारा, गुरुजनांची सेवा करणारा, माता पितांचे सेवा करणारा आणि जीवनदायी हे क्षणिक आहे असा समजणारा हा
या यमलोकाचं दर्शन सुद्धा करत नाही. म्हणून माऊली काय म्हणते, तुम्ही हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, तुम्हाला यम येणार नाही. नाहीतर अविचार, अनाचार आणि दुराचार याच्यानं यमाचा पाहुणा प्राश्न. तुझ्या सत्कर्मामुळे तुला हे आम्ही वैकुंठाला नेतो आहोत. यम ब्राह्मण रूपाने तुला दर्शन द्यायला येईल. आता यमरूपाने येणार. म्हणून यम ब्राह्मण रूपाने आला, याला दर्शन दिलं आणि पुढे पुण्यात्मा निघाला. विष्णुदूत म्हणाले, तू पुण्यात्मा आहे म्हणून तू आपलं सौम्य रूप ठेवलेलं आहे. धर्मराजा स्वतः धर्माची मूर्ती धारण करून पापी लोकांना भयंकर रूप दाखवतात. म्हणून हा यमधर्म आहे. हा ब्राह्मण स्वरूपामध्ये, त्याच्या हातामध्ये तिकडे दंड आहे, पण इकडे गोमुखी आणि धर्मदंड आहे. म्हणजे हात ठेवायचा दंड असा, नाही तर दुसऱ्या लोकांना कालदंड दाखवतो. कारण आणि कुटील शरीर जे असतं त्यांना भाजून काढतो. ज्यांच्या मनामध्ये भ्रम असतो त्यांनाही भाजून काढतो. आणि या यमलोकामध्ये असं त्याला कितपत पडावं लागतं जोपर्यंत पापाचा क्षय होत नाही. तू काशीमध्ये राहून भगवान शंकराच्या बद्दल तुला असं वाटत होतं की मग एवढ्या मोक्षपुऱ्या का. तर काशी ही मोक्षपुरी अशी आहे की 7ही पुऱ्या काशीमध्ये वास्तव्य करतात. 7ही पुऱ्या सगळ्या मोक्षाला दायक आहे, पण काशीमध्ये या 7ही आहे. म्हणून त्याचा एक मंत्र आहे, सप्तास्यासन परिधय श्री सप्तसमेधा कृता देवा यज्जन्तन्वाना अबद्धं पुरुखं पशुम. म्हणून हे 7 वार, 7 नद्या, 7 तीर्थक्षेत्र, सप्तपुऱ्या, हे सगळं 7 प्रकारची माती. ही सप्ताह 7 दिवस ही सगळी परंपरा दिलेली आहे. म्हणून यमराजाचं भयंकर रूप त्यांनाच दिसतं की ज्यांनी आचार पाळलेला नाही. पुढचं विवरण उद्याच्या याच्यात. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. कुंडली वरदाः श्री ज्ञानदेव सखाराम महाराज की. मधुकर शहाजी आजचे जे संत आहे, ओछावर नरेश राजाचं चरित्र आहे. ओछावर नरेश हे मधुकर शहाजी हे मोठे शूर व धर्मनिष्ठ राजा होते. यांच्या वीरतेबद्दल अकबर जो राजा होता तो यांच्या वीरतेचं गुण पाहूनच पराजित झाला आहे. युद्धाचा प्रसंग तर लांबच राहिला. यांच्यामध्ये जी वीरता होती त्या वीरतेचा प्रसंग पाहिला आणि अकबर पराजित झाला. अकबरानं एकदा या धर्मनिष्ठ राजाला आपल्याकडे बोलवलं. बोलवल्यानंतर सगळे राजे महाराजे सुद्धा या मधुकरजी बरोबर गेले. तर सगळे राजे यवन राजाच्या पुढे जायचं आहे म्हणून भयानक कपाळी गंध न लावता गेले. पण हे मधुकरजी होते, हे भय नाही. अकबरानं सगळ्यांना आनंद दिला, हे केलं. पण दुसऱ्यांदा आदेश दिला की उद्या दरबारात येताना कोणीही गंध लावून आलं नाही. आले तर मान आणि धड वेगळं होईल. दुसऱ्या दिवशी सगळे राजे तर यांच्याकडेच पाहत होते, कोणाकडे मधुकरजीकडे की ते म्हणजे तुम्ही तुमचं काम करा, मी निर्भय आहे,
राजा मेला ना युद्धात स्वर्गात जातो, नाही गेला तर वैकुंठात जातो. दोन्ही मार्ग चांगले. मारला गेलो तर स्वर्गात राहील, नाही मारला गेलो तर वैकुंठात जाईल. पण माझी वैकुंठात जाण्याची इच्छा म्हणण्यापेक्षा वागणूक आहे. इच्छा तर सगळ्यांचीच असते, इच्छा सगळ्यांचीच असते, पण माझी वागणूकच वैकुंठाकडे जाण्यासारखी, काही फरक नाही. अकबर बादशाहने दुसऱ्या दिवशी दरबार फिरवला. यांनी काय केलं, साधा गंध लावत ना उलट चमकी लावली कपाळाला. काही काही लोक असं पुसट पुसट लावतात अंगात. काय घाबरते पाहतो तो शिंदे घाबरतोय का, लावूनच जातोय तो. बीडी दत्ती भस्म राष्ट्रपती पदावर जातो तरी घाबरत नव्हते. व्यंकय्या नायडू लुंगीवरच जात होता. लुंगी कोणी बोलू शकलं, पण आपलेच महाराष्ट्राचे घाबरून द्या ना. शंकरराव चव्हाणांनी शंकरराव चव्हाणांनी धोत्र सोडलं होतं नाही. वसंतदादा धोत्र, हे जे पक्के लोक असतात ना ते असे घाबरत नाही. आपल्याला आपली मुलगीच सांगते तुम्ही तो मोठा कोट शिवून घ्या ना, खासदार झाले तुम्ही. आपण मुलीपासूनच बदलून जातो, असं आहे ते. तर यांनी अकबर बादशाहने पाहिलं तर यांनी सुंदर गंध लावलेला होता. अकबर बादशाह म्हणाला, मी काल सांगितलं होतं तुम्ही माझा हुकूम तोडलाय. म्हणाले राजे, बादशाहने म्हटलं राजे तुमची तलवार आणि माझी मान तयार आहे ना. तुम्ही जर आमच्या धर्मावर हे करत असाल तर आम्ही धर्म सोडणार नाही. त्यांचा प्रभाव पाहिला आणि उभे राहिले ते मधुकररावजी. ते मुळामध्ये राजे होते पण मुळात संत होते. त्यांना त्या आपल्या याचा स्वाभिमान असल्यापेक्षा ईश्वरावर निष्ठा होती, आणि ईश्वरावर निष्ठा असल्यामुळे अकबराला क्रोध आला आणि मधुकरांना म्हणाला, मी कोण आहे तुम्हाला माहीत नाही. कोण आहे म्हणे, आमच्यासारखे राजे. काय फरक आहे तुमच्यामध्ये? एवढंच आहे तुमच्याकडे बाहुबल जास्ती आहे, पण आमच्याकडे सुद्धा आमच्यामध्ये जेवढ्या बाहूमध्ये ताकद आहे तोपर्यंत लढू आणि धर्माकरता लढत लढत मरू. असं त्यांचं भाषण ऐकल्यावर हे सगळे जेवढे राजे होते ते म्हणे अकबर तेरी नाही चलेगी, उठले सगळेचे सगळे. आणि आम्ही उद्यापासून सगळे गंध लावणार आणि ललकारलं आहे याने. सगळे राजे मधुकरजीच्या मागे, अकबर एकटा समोर. अकबर चतुर होता. अरे बैठो 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 भाई, हमने तो तुम्हारे में क्या बल है देखने के लिए किया है. मोठे चतुर असतं. अभी मार के तो देख. पण आत गमिनी कावा असतो. त्यावेळेस दरबारामध्ये मधुकराने जय ध्वनी केला, गुंजवला. आणि दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये सगळे राजे त्रिपुंड लावून आले. त्यावेळेस सगळ्यांचा चमत्कार पाहिला तर सगळ्यांना आनंद झाला. त्यावेळेस एक प्राचीन मंदिर अकबराने बंद करून टाकलं. हे सगळे राजे राजाचा अकबराचा दरबार बोलवला, विचारपूस केली, सगळेचे सगळे ते मंद मंदिराकडे वळाले आणि मंद मंदिर मोकळं करून टाकलं. म्हणजे वीरता कशी येते म्हणून याच्याकरता निष्ठा असावी लागते.
काय असावी लागते? निष्ठा. आपली कशी आहे? निष्ठा निष्ठी आहे. हे करू का ते करू, ते करू का ते करू. त्यामुळे त्या प्राचीन मंदिराला विद्यमान केलं. मंदिरामध्ये कीर्तन सुरू करून टाकलं आणि कालांतरानं अकबरानं यांचा नाद सोडून दिला. हे रोज कीर्तन करायचे. एक दिवशी काय झालं, यांना राजसत्तेमुळे उशीर झाला आणि देवाचं शयन होऊन गेलं, यांचं संकीर्तन राहून गेलं. म्हणून हे देवाच्या मंदिराच्या मागे आपले चाळ बांधले आणि देवाचं संकीर्तन करायला लागले. संकीर्तन इतकं जोरात सुरू झालं एकटे असताना की कीर्तन करता करता राजा असून नाचायला लागले. रात्रीचा सगळा सन्नाटा होता. अतिप्रेम निर्माण झालं. आजूबाजूचे लोकांना ऐकायला यायला लागला, आवाज तर राजांचाच आहे. एक जण म्हणे, अरे राजा रात्री कशाला कीर्तन करते, ते तर संध्याकाळी शयनारतीच्या वेळेस. नाही म्हणे. मग सगळे निघाले. तर देवाचा चमत्कार असा झाला, ते घरातून निघाले नाही, ते दोन्ही हात वर करत करत कीर्तन करतच निघाले घरातून. मग 2 जमले, 2चे 4 जमले, 4चे 10 जमले. राज्यातून सगळे बाल, स्त्रिया, तरुण, वृद्ध सगळे कीर्तन. आणि त्यावेळेला राजे हे प्रेमवश झाले. आणि प्रेमवश झाल्यानंतर मंदिराचा दरवाजा त्या प्रेमाच्या उगाने कोणी न उघडता आपोआप उघडून गेला. मग राजांना लोकांनी असं नाचवत नाचवत फिरत फिरत देवाच्या समोर आलं. आणि देवाच्या समोर आल्यावर एकदम नाचायला लागले. मग जास्ती लोक आले तर देवाच्या बाहेरून अंगणात आले राजे, कारण एवढा समाज सगळा जमलेला. तर देवाने या मधुकरजीच्या अंगावर सुवर्ण पुष्पाचा वर्षाव केला. आणि ते पुष्प पडल्यामुळे सगळी प्रजा त्या दिवसापासून मधुकरजीला काय मानायला लागले? देव. मग आता विरोधी लोक असतातच. तर घोडा आणायच्याऐवजी यांची मिरवणूक काढताना एकाने गाढव आणलं. लोक म्हणजे कठीण आहे. संताला काय म्हणे, घोड्यान गाढव. तर ते गाढवाचा रंग साधारण पूर्ण काळाही नसतो, पूर्ण निळाही नसतो. हे म्हणाले ठीक आहे, गाढव तर गाढव. गाढव सुवर्णाचं झालं. कांती. तुकाराम महाराजांना सुद्धा असंच अपमानित केलं होतं. त्यावेळेस पांडुरंगाने असंच केलं. त्यावेळेस सगळ्यांच्या गळ्यामध्ये देवानं कंठी माळ टाकून दिली आपोआप आकाशातून. जे विरोधक होते त्यांच्याही गळ्यामध्ये माळ, कपाळी गंधनाचा टिळा. आणि शेवटी ते सोन्याचं गाढव पाहून तेही हातवरती करायला लागले. संकीर्तन करता करता सकाळचा सूर्योदय झाला सगळ्यांचं. आणि हे अकबराला माहिती की हा सच्चा भक्त आहे. म्हणून अकबर दिल्लीहून त्यांच्या गावात आले आणि मी माझ्या सभेमध्ये जो तुमचा अपमान केला त्याबद्दल मला क्षमा करा अशी अकबरानं प्रार्थना केली. आता हे संत उदार म्हणे, राजेसाहेब आम्ही तुमच्याशी वैर ठेवलेलं नाही, आमच्यापासून तुम्हाला भय नाही, पण तुम्ही आम्हाला त्रास दिला तर मात्र आमचं भय तुम्हाला राहील. कारण भगवंताच्या भजनानं राजे निर्भय झाले होते आणि म्हणून त्या भागामध्ये सगळे राजे लोक निर्भय झाले आणि मग त्यांच्याशी टसल झाली. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राई कृपा मग केली, परी नाही घडली सेवा काही. भोजना मागती